आज आपल्या पक्षाचा 44वा स्थापना दिवस आहे आणि मला अतिशय या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यावेळी 1980 साली पक्षाची स्थापना झाली त्यावेळी देशामध्ये अनेक ठिकाणी स्थापनेचे कार्यक्रम झाले होते. 6-7 ठिकाणी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती. त्यामध्ये नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलच्या महाल शाखेच्या ब्रँचमध्ये 44 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती आणि त्या कार्यक्रमाला शांतिभूषण जे प्रसिद्ध वकील होते ते आणि राम जेठमलानी हे त्या कार्यक्रमात स्थापनेच्या कार्यक्रमाकरता उपस्थित होते. पाहता पाहता 44 वर्षाचा हा इतिहास हा अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींच्या स्मृतींचा इतिहास आहे. पक्षाला अनेक संकटातून जावं लागलं, अनेक वेळा संघर्ष करावा लागला आणि त्या सगळ्यांमधून तावून सुलाखून उत्तम यश मिळवून आज आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. 1952 मध्ये जनसंघाची स्थापना झाली की 1952 ते 1975 म्हणजे आणीबाणी याच्या आधीचा जनसंघाचा इतिहास होता आणि 75 सालानंतर मग 77 साली जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यानंतर जनता पार्टीमधून भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली. आज खऱ्या अर्थाने आपण सर्वव्यापी शक्तिशाली आणि जगातली सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून आज आपल्याला मान्यता मिळालेली आहे. हा जो पक्ष आहे हा व्यक्ती परिवाराचा पक्ष नाही आहे, हा विचाराधिष्ठित पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाची स्थापना आपल्या पक्षाची स्थापना होत असताना आपण काही उद्दिष्टही पण समोर बाळगली होती. ती सगळी उद्दिष्ट जी आहेत त्याचा आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे करण्याचा प्रयत्न करत आहोत. या जसं आज पक्षाची स्थापना दिवस आपण साजरा करतो आहे तसंच आज आपल्या कार्यालयाचं देखील भूमिपूजन झालेलं आहे. या कार्यालयामध्ये अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. म्हणजे या कार्यालयाच्या या जमिनीमध्ये आपण कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय आणि हिंदू महासभेचं कार्यालय पण विकत घेतलं. मी स्वतः बर्धन साहेबांशी बोलून कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयाची किंमत त्यांना दिली आणि त्यातून कम्युनिस्ट पार्टीच्या बाजूला इथे कार्यालय होतं ते आपण विकत घेतलं. हिंदू महासभेचं कार्यालय होतं तेही पण विकत घेतलं. या ठिकाणी अनेक किरायेदार होते, अनेक भानगडी होत्या आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर आपले कार्यकर्ते गिरीश व्यास यांचा आहे. या अनेक वर्षामध्ये वास्तविक त्यातली एक जागा त्यांनी पहिल्यांदी बछराजी व्यास स्मृती ट्रस्ट करता विकत घेतली होती. नंतर त्यांनी ती भारतीय जनता पार्टीला आपल्याला दिली आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक झंझटी ज्या होत्या त्या किरायेदारांना खाली करण्याकरता त्यांनी बरेच परिश्रम घेतले आणि त्यातून मग हळूहळू एक एक किरायेदार आपण खाली करत या ठिकाणी आता जागा मोकळी झाली. अशी एक म्हण आहे की मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणी माणसं किरायाने राहतात. त्याचा उत्तम अनुभव या कार्यालयाचे किरायेदार खाली करता करता एक जनरेशन खपली आणि त्याचा किती त्रास होऊ शकतो आपल्या कार्यकर्त्यांनी तो घेतला. मधल्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि बावनकुळे आपल्या इथे अध्यक्ष झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आतापर्यंत मी जबाबदारी घेतली, आता तुम्ही तुमच्या हातात हे घ्या. त्यानंतर आपण लेकव्यू लॉजची आणि आता आजूबाजूच्या जागा बऱ्याच घेतल्या. मी स्वतः कार्यालयाचं डिझाईन पण पाहिलेलं आहे आणि आता या भव्य कार्यालयाचं स्वरूप आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. विशेषतः कार्यालय ही बिल्डिंग आहे, हे घर आहे भारतीय जनता पार्टीचं. आणि घराच्या बाबतीमध्ये 4-5 दिवसापूर्वी मुंबईमध्ये प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली
म्हणून त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो. त्यावेळी श्रीमती लेमय यांनी एक घरावर सुंदर कविता केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा आपण घर बांधू तेव्हा तर ही कविता पहिले फ्रेम लावून घरात लावली पाहिजे. कारण घरामध्ये टाईल्स कोणत्या लागल्या आहेत, एअर कंडिशनिंग कसं आहे, फर्निचर कसं आहे, हे महत्त्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की घरातली माणसं कशी आहेत. त्याचं वर्णन सुंदर कवितेमध्ये आहे, यूट्यूबवर किंवा गुगलवर मिळेल. त्यांनी लिहिलं आहे, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा नकोत नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झिरपावे नकोत नुसते पाणी. फार सुंदर कविता आहे. ती कविता आपण सगळेजण बघा आणि आपल्याही घरी लावा. कारण आपल्या घरातल्या सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण हे घर जे आहे याच्या मागचा भाव काय आहे, कार्यालयाच्या मागचा भाव काय आहे. एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो. एक गरीब परिवार होता, 3 मुलं होती, खाण्याची सोय नव्हती. पण त्या परिस्थितीमध्ये सगळे संघर्ष करत होते. दुःखाचे अनेक प्रसंग होते, पण घर मात्र आनंदी होतं. नंतर मुलं बाळं कामाला लागले, घर मोठा बंगला झाला, घरात 3 मर्सिडीज गाड्या आल्या. पण घरातले भाऊ एकमेकाची तोंडं बघत नव्हते. आईवडिलाची कोणी चिंता करत नव्हती. घरात एअर कंडिशनिंग होतं, मर्सिडीजच्या गाड्या होत्या, पण घरातलं सुख आणि आनंद मात्र निघून गेलो होता. त्यामुळे घरातला आनंद, बिल्डिंगमधला आनंद कशात आहे याचा विचार करण्याइतके आपण सगळेजण सुज्ञ आहोत. आपला पक्ष आपला परिवार आहे आणि आपला कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारासारखा आहे असं समजून नेत्यांनी वागलं पाहिजे. नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहेच, सांगायची काही गरज नाही. त्याला तिकीटं द्या म्हणते सगळे नेते. माझ्यानंतर माझ्या मुलाला. आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही, त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं. त्यामुळे आपल्या मुलावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्या कार्यकर्त्यांवर जर केलं आणि त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषातही स्वीकारला, आपल्या घरचा मुलगा चांगला वागला तर आपण त्याच्या पाठीवर शाबासकी देतो आणि चुकीचा वागला तर त्याला आपण रागवतो. तसंच कार्यकर्त्याला एकट्यात बसून त्याला समजावून सांगितलं पाहिजे की तुझं हे वागणं बरोबर नाही, तू असं वागू नको. आणि त्या कार्यकर्त्यावर परिवारासारखं प्रेम केलं पाहिजे. उत्तम बिल्डिंग, उत्तम फर्निचर, उत्तम एअर कंडिशनिंग, उत्तम हॉल